आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इतकं महाराष्ट्रामध्ये टॅलेंट आहे. एक छोटंसं उदाहरण घेऊयात आपण. शार्क टँक मध्ये एक मराठी तरुण जातो एक खूप भन्नाट बिझनेसची आयडिया घेऊन. आणि ती बिझनेसची आयडिया पण काय असते की माझ्या शेतामध्ये जो शेतकरी राबतोय त्याचं काम मला सोपं करायचंय. ही बिझनेसची आयडिया घेऊन तो जातो जुगाडू कमलेश. तिथे जाऊन दोन गोष्टी घडतात. एक, तिथे जाऊन तो मराठी माणसाचा चेहरा उघडा पाडतो. तो जाऊन काय सांगतो, माझ्या गावातली लोक माझ्यावर हसायची, मला माझ्या सासरकडचे म्हणायचे की हे काय लावून बसलाय, आणि मला घरातले म्हणायचे की याला कधी याचं लग्न होऊ शकणार नाही. गावातले लोक हसायचे की बाबा हा म्हणजे काय वेडेपणा करतो, वेडं म्हणायचे याला. हे जाऊन तो तिथे सांगतोय. आणि मग दुसरी घटना काय घडती की महाराष्ट्रातला इतका तो तडफदार असा तरुण, इतकी मोठी स्वप्न बघणारा तरुण, महाराष्ट्रातल्या शेतकरीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं स्वप्न बघणारा तरुण, तो प्रयत्न करणारा तरुण, त्याला मदत करणारा माणूस हा पियुष बन्सल असतो. का अख्ख्या महाराष्ट्रातून एक पण सधन व्यक्ती, सधन मराठी माणूस त्याच्या पाठीशी उभा राहिला.